कोणाला, वाईट काही कोणाला बोलायचं नाहीये, बस एवढंच सांगायचं. आणि बघ, अरे भावा येईन मी लवकरच येईन. ओ वहिनी, रडायचं असेल तर माझ्या संग बोलायचं नाही व्हिडिओ कॉलवर पण. तू घाबरे, तू दिसेल ना मला, तू शांत बस. वहिनी येऊ का? हाय ना, मी इकडेच आहे ना. कुठं चाललोय का? येईन ना, म्हणलं ना मी महिन्याला चक्कर बिक्कर मारत राहीन तुमच्या. नमस्कार मित्रांनो, संदीप वाकचुरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपले 5-6 दिवसानंतरून ब्लॉग येतोय, कारण की मागचा ब्लॉग तुम्ही नागपंचमीचा बघितला असेल. त्याचे 5-6 दिवस अगोदर थोडी गडबड चालू होती. तर मित्रांनो, गडबड अशी चालू होती की मी पहिले जो जॉब करायचो ना, त्यांनी मला आता प्रमोशन केले. मला आता त्यांनी मुंबईला बोलवलंय जॉबसाठी. काय म्हणते भूमी? आणि मित्रांनो, आता मी मुंबईला चाललोय. मी म्हणलं भूमीला, म्हणलं चल तू. ती म्हणली मला इथं करमणार नाही. करमणार नाही म्हणजे का बरं करमणार नाही माहितीये का? कारण की तिला मी असं एकदम जवळच पाहिजे, नाही का? असं आहे, असं अवघड आहे एकदम भूमीचं. तर मित्रांनो, आम्ही बॅगा वगैरे पण भरल्या. कुठे बॅग? ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. कपडे वगैरेच घेऊन चाललोय. तर मित्रांनो, पहिले तिकडे म्हणजे राहून वगैरे बघतो. राहून म्हणजे कसं की बरोबर आहे का, खाण्याची पिण्याची सोय एकदम व्यवस्थित आहे का, की परवडतंय का नाही आपल्याला, आणि सगळं जाऊन काय उरते असं बघतो मित्रांनो. काय भूमी, बरोबर नाही? आणि मित्रांनो, मम्मी ते तर असे पूर्ण दुखी. मम्मीला मी हे पण म्हणलं होतं की मम्मी अगं आता मला जावं लागेल, कारण की मी तर पहिले काम करायचो. आता प्रमोशन केल्यानंतर तिकडे चाललोय मी. आता चला, आता आपण मम्मीकडे जाऊया. कुठे गेली? हाय वहिनी. आता मी चाललो. ते बघ, ते पण एकदम नाराज झाले. इकडं विनूभाऊ आहे. विनूभाऊ, आता मी चाललो. सांगितलं तू कुठं चाललाय? हा, तरी तू एकदा सांग भाऊ परत. तर संदीप चाललाय आता मुंबईला. आता किती दिवसासाठी चाललाय हे काय आम्हाला माहिती नाहीये. तो आता चाललाय, फक्त एवढं माहितीये. मुंबईला कशासाठी चाललाय तो? पहिलं जिथं काम करत होता त्यांनीच प्रमोशन केलेलं आहे. तो मुंबईला त्यासाठीच चाललेला आहे. म्हणजे मुंबईला तो तिकडे जाऊन आता काम करणार आहे. बघू आता, तिकडे गेल्यानंतरच कळलं, काम केल्यानंतरच कळलं. काम तर सेमच राहणार आहे, पण तिकडे गेल्यानंतर कळलं. फक्त वातावरण वेगळं होणार आहे. मग मामा, तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला एकदा जोडीदार राहणार नाही मी फिरायला, आहे ना? दरवेळेस राहतो तसं राहणार नाही फिरायला. चला, इकडून जायचं, तिकडून जायचं, तिकडून यायचं, परत जायचं. चला, राजू मामा काय करते? चला लगेच, आहे का नाही? तर मित्रांनो, माझे राजू मामा आहे ना, यांच्या पैसे असल्यानंतर मी यांनाच घेऊन जात असतो बाहेर, कारण की आमची शीट पहिलेच बाहेर निघून जायला असतात. त्यांचं काम असतं बाहेर. मग राजू मामाला मी जोडीदार घेतून जातो निघून बाहेर. ही भूमी, मम्मी कुठे? माझ्या काळजात ग. हाय मम्मी. हाय हाय. अंधारात का बरं बसली मम्मी तू? तिथं बसायला जागा नव्हती म्हणून इथे बसले. ये तुला जागा करतो इकडे. नाही, इकडे चल ना. सोड, मी उठते. पहा कशी दिसती, नव आली अप्सरा, तशी सुंदरा. काय म्हणते मम्मी? मी चाललोय आता. देऊन टाक मम्मी 2-4 भाषा. मम्मी पण मी येत जाईन मम्मी. मी महिन्याला पैसे तुझ्या पैसे चक्कर मारायचं. आला तरी काय हरकत नाहीये. असं काही नाही, मला करमणार नाही असं काही नाही. मला खूप छान असं कर. मम्मी मी महिन्याला येत जाईन. हा, तू महिन्याला आला का? हा, काय तेव्हा मी इथं नसणार. हा, मग मी कशाला तुला भेटू? असं नाही बोलायचं मम्मी. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे माहितीये का मामा? हे चुकीचं आहे की नाही? आता तू कामासाठी चालला तर मी कशाला तुला म्हणू नको जाऊ असं म्हणू का? मग आता कामाचं प्रमोशन झालं मम्मी. काम करणार आहे. तुझं काम करणार आहे. काय करू मी हिचं असं एकदम काय करू काय नाही. काय बोला ना मला, तिला आहे ना, मला 2-3 शिव्या द्यायच्या मम्मीला. त्याच्यामुळे ती नंतरून देईल मला. मम्मी अगं सगळं शिव्या वगैरे काही द्यायचं नाही कोणाला, वाईट काही कोणाला बोलायचं नाहीये, बस एवढंच सांगायचं. अरे मम्मी रडायला लागली बाबा. अगं मम्मी मी सगळं येणार आहे ना ग बाई परत. मी तिकडे बघतो सगळं व्यवस्थित काय चाललंय काय नाही.
हा तू बघ ना मग व्यवस्थित राहा ना. मी काय म्हणलं का तुला पण तू अशी नाराज नको राहा Video call मित्रांनो. करू आता नको व्हिडिओ कॉल मी तुला रोज व्हिडिओ कॉल करणार. कोणाच्या फोनच नाही उचलणार आहे तर. मी तुला रोज व्हिडिओ कॉल करणार मम्मी. मी तुला रोज व्हिडिओ कॉल करणार. मी तुला असं नाराज करून वगैरे नाही चाललोय. पण मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, मी दर महिन्याला येत जाईन इकडे मला, कारण की मम्मी शिवाय करमत नाही. कसं राहतं तुम्हाला एक सांगू का, प्रत्येकाच्या आईची माया असते ती. आता ते पोरांना कळण तेव्हा कळण, आपल्याला कळतं बस झालं आपल्यापुरतं. आता रडायला भरपूर येतं पण मला रडायचं नाहीये. कशाला रडू नको तू, रडू नको, अजिबात रडू नको. हा मला तिकडे एकदम व्यवस्थित वाटलं तर मी तिकडे थांबन, नाही वाटलं व्यवस्थित तर मी येईन, कारण की मला नाही करमणार मम्मी शिवाय. तसं काय नाही, माझी तर येईन बाई चांगली आहे, तिला माहिती आहे, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही. एवढंच आहे का संदीपची सवयी आहे मला, बाकी दुसरं काही नाही. अरे मी आहे ना, मी तुला व्हिडिओ कॉलवर पण मोकार त्रास देईन मम्मी. मी नाही बोलणार त्याच्या संग, अजिबात नाही, मला बोलायचं नाही त्याच्याशी. मी बोलणार नाही त्याच्या संग. मम्मी मी तुला आहे ना, तू नको टेन्शन घेऊ. मामा तुम्ही पण काय रडू राहिले लगेच? आहे ना, मी इकडेच आहे ना, कुठं चाललोय का? येईन ना, म्हणलं ना मी महिन्याला चक्कर बिक्कर मारत राहीन तुमच्या पाशी. हा इकडे आपल्याला काय इथंच फिरायचंय मामा. काय हो, पिक्चर लावून देऊ तुम्हाला एक मस्त? हा चालू हो मम्मी, काय खरं नाही बरं का. हे मामा सुद्धा रडायला लागले, मी जाऊ का नको असं झालंय मला आता. हा मामाचं आईचं प्रेम थोडी कोणाला कळणार आहे. अरे गप. हा मला नाही येणार करून परत. मामाच्या आईचं प्रेम कधी कळणार आहे? अगं मम्मी कामाला चाललंय मी तिथं. जा ना मग, थोडं म्हणलं तुला. आता तुला बरं, आता माझ्या तोंडात काय पण शब्द येतील विनाकारण नको बोलणे खाऊ माझे. मला नाही रडायला येते, माझ्या डोळ्यात पाणी राहिलं. तुझ्या डोळ्यात कसं काय पाणीवर राहिले? अरे विनोद भाऊ येईल मी परत. आपले काय सकाळपासून वैताग घेऊन राहिला. आपल्या दोघांची काय दुश्मनी आहे का भावा? अरे आपला सचिन मित्रांनो, सचिन राहूनच गेला. तर हा पण माझा जोडीदार मस्त माझ्यासोबत असतो, फिरत बिरत असतो. सचिन भावा येतो रे, आलो नंतर तर तुला भेटतो. नाही भेटला तरी चालू. तर बघा ये असं याच आहे ना. नाही बरोबर आहे. ऋतुवाहिनी तुमचं काय म्हणणे सांगा. आ बोला ना. फक्त एवढं जेवण आरवलं की म्हणायला कोण राहणार नाही, आहे ना. असो असो एक झाले. काय मला टेन्शन आलंय मी. कशाला टेन्शन घेतो? टेन्शन घेऊन जगायचं नसतं कधी. टेन्शन घेऊन जगायचं नसतं म्हणजे जगलं ना तर जीवन जगायला मुश्किल होतं. ओ वहिनी रडायचं असेल तर माझ्या संग बोलायचं नाही व्हिडिओ कॉलवर पण. तू घाबरे, तू दिसा ना मला, तू शांत बस. हा वहिनी येऊ का? हा विण्याच्या डोळ्यातलं पाणी पाय कसं टापा टापा पडतं. आणि बघ. अरे भावा येईन मी लवकरच येईन. कशाला पण नाही बोलायचं का माझ्यासोबत? हा नाही बोलायचं तुला माझ्यासोबत? नाही बोलायचं. का नाही बोलायचं तुला माझ्यासोबत? त्याचं मन दुखलं बस, तो नाही बोलणार. होत असतो सगळ्या गोष्टी. तुम्ही असं रडू नका बरं का. मी सगळं फॉर्म बिम सगळं भरलाय तिथला. हो तू जाऊ शकते. आम्हाला रडायला येणार आहे, आम्ही जीव लावतो ना, मग आम्हाला म्हणजे मी गोट्या खेळत बसतो का? मी नाही जीव लावत का? मग कशाला म्हणतो गाडी गाडी? पण मला नाही आवडत, तुम्ही रडू नका ना राव असं. अरे आपलं हस्त खेळत गुरु भाऊ असं रडू नको. हा गेला तू जॉबला चालला. अरे भावा रडू नको तू रडल्यानंतर मला असं बरोबर नाही वाटत. बरोबर नाही वाटत मग थांबला असतं. अरे पण आता मी सगळं तिथं करून ठेवले. ठीक आहे जाऊन ये. जा करून बघ किती दिवस करत तेवढे दिवस कर. नाही जमलं तर निघून ये. इकडे फुरके चालू आहे, इकडे मामाचं काय अवघड आहे बाबा. हा वहिनी पटकन इकडे बघा. ओ हा बोला. ओ नारळ डोकी वहिनी, मी काय म्हणतो, जाऊ दे बाबा कोणीच ऐकत नाही. ती भूमी कुठे गेली? हा इकडे बसली गपचूप.
मम्मी मी जातो आता. मला तुमची खूप आठवण येणार आहे आणि मी येणार आहे तुम्हाला भेटायला. महिन्यातून मी एकदा का होईना चक्कर मारेनच. बघू आता तुला तुझी चाललंय ना व्यवस्थित राहा. कामावरती. फक्त मला एवढंच ऐकायचं भाऊ तुझ्याकडून, व्यवस्थित राहा जा. पण मी भाऊ तुला पण रोज व्हिडिओ कॉल करेन. व्हिडिओ कॉल नको करू, साधा फोन केला तरी बस झालं. टाइम नसतो मला म्हणतोस मी. अरे बाबा फोन कर ना, का नाही करणार. हा चला बहिणीची आवाज द्या मला. ओ ओ आमटी भात पुरणाची पोळी सकाळी बनवली होती ना ती द्या. मित्रांनो आज कोणीच बोलत नाही या ब्लॉग मध्ये, सगळे शांत झाले, एकदम गपचूप झाले. मला मी तसं बोलते मी बोलते हा, मला बोल ना. येतं बोलता. बोल ना. सगळ्यांना नागपंचमीची खूप खूप शुभेच्छा. उद्या सकाळी भेटेन तुम्हाला. हा सकाळच्या ब्लॉग मध्ये दिला ना. सकाळच्या ब्लॉग मध्ये दिलं ना शुभेच्छा. ब्लॉग मध्ये देणार ना. त्यांच्याच ब्लॉग मध्ये दिलेला. हा का? माझ्याच ब्लॉग मध्ये दिलं ना का मम्मी. मला काय माहिती कोणाच्या ब्लॉग मध्ये द्यायचंय. मग मी इकडे तुला सांगायचं. इकडे इकडे ना, नाही बाबा, मला इकडे ना. एक मिनिट हातपाय- एक मिनिट इकडे ना. अह. ना मम्मी येतो मी. हा परत हा कामच व्यवस्थित बघतो. अरे बाय बाय भाऊ. संदीप.